जय श्रीराम मंडळी. तर 4 महिन्यानंतर आपला दुसरा ब्लॉग आहे. तर आपण आज जातोय बजाज शोरूम NS 200ची आपली सेकंड सर्व्हिसिंग. तर किती 2000 किलोमीटर झाली, 2122 किलोमीटर. पण आता म्हटलं करून घेऊ लवकर. कसं मग आपल्याला बाहेरचं इंजिन ऑइल वगैरे पण टाकता येईल ना, मोटॉल वगैरे काय नाही. मग 3 सर्व्हिसिंग फ्री पण राहतात. म्हटलं फ्रीचं भेटते तर कशाला सोडू, बरोबर आहे का नाही. तर चला निघू आपण, गाडी वगैरे काढू. गाडी पण खूप खराब झालेली आहे आणि काय पाण्या पावसाचा गारा गुरा लागलेला आहे ना, त्याच्यामुळे. मग आता चला आपण डायरेक्ट भेटू आता खाली आणि जाऊ डायरेक्ट बजाज शोरूम. जय श्रीराम मंडळी. तुम्हाला सांगायच्या अगोदरच कोल्ड स्टार्ट करून दिलेली आहे. आपण आज जातो आहे सेकंड सर्व्हिसिंग. किती आहे 2190 किलोमीटर झाली. तर गाडी पण खूप घाण झालेली आहे, म्हणजे गारा वगैरे काय धूळ वगैरे बसलेली तिच्यावर. तर आपण आता जाऊ डायरेक्ट बजाज शोरूम. त्यांना मी सकाळमध्येच फोन लावून दिला, म्हणजे आताच लावला, 1-1.5 तास झाला. तर ते बोलले की गर्दी नाही आहे, लवकर येऊन जा. तर मग मी निघालो आहे आता. कसं आहे आता आपल्याला व्लॉगिंग तर कंटिन्यू करायची, म्हणून म्हटलं सर्व्हिसिंग आधी करून घेऊ. सर्व्हिसिंग खूप महत्त्वाची म्हटलं, सर्व्हिसिंग करून घेऊ मग निघू आपण लांब व्लॉगिंगला. शहाद्याचे नंदुरबारचे करायचेच बंद करून देईल मी. भरपूर बनवून घेतले, शहाद्याचा बी, नंदुरबारचा बी, धुळ्याचा बी एखाद बनवला आहे वाटतं मी. 1-2 बनवलेले धुळ्याचे पण. तर आता आपण जातो आहे बजाज शोरूम सेकंड सर्व्हिसिंग. तुम्हाला मी सगळं सांगेल, काय चेंज करता, काय नाही करत. आणि NS 200 PS7 LED डिस्प्लेवाली काय येते, बरोबर. तर त्याचा कॉस्ट किती येतो, म्हणजे पैसे वगैरे किती लागतात, काय लागतात ते बघू. आणि हां मंडळी, आपल्याला एक अजून एक काम आहे. सर्व्हिसिंग झाली की ते गाडी वॉशिंग करून देता का नाही देता काय माहिती. करून देत असतील, नाही करूनच देता म्हणा. पण माझी आहे ना मागची जी फर्स्ट सर्व्हिसिंग केली होती त्याची पण वॉशिंग बाकी. ते जर सांगतील वॉशिंग बंद आहे तर मी डायरेक्ट सर्व्हिसिंगमध्ये ना 100 रुपये कमी करायला लावेल. आज तर कमीच करायला लावेल त्यांना मी, कारण की मागच्या वेळेस पण त्यांनी मला वॉशिंग करून नाही दिली होती बाईक. आणि ह्या वेळेस पण जर नाही करून दिली तर डायरेक्ट 100 रुपये कमी. मागचे सर्व्हिसिंगचे 50 रुपये कमी आणि या सर्व्हिसिंगचे 50 रुपये कमी, म्हणजे गाडी धुवायचे. आपण जर समजा बाहेर गाडी धुवायला गेलो तर 50 रुपये घेता ना, तर मग ते 50 कमी करायला लावेल. आणि देणार नाही पैसे, मी सर्व्हिसिंग करून घेईल, ट्रायल मारून येतो असं सांगेल आणि बरोबर आहे का नाही. हो भाऊ, चला म्हटलं आज सेकंड सर्व्हिसिंगचा व्हिडिओ बनवून टाकतो तुमच्यासाठी. असं पण सर्व्हिसिंगवर पण आलेली आहे ती. आणि आपल्याला लांब पण जायचं आहे जरा व्लॉगिंगसाठी. लांब जाऊ मस्तपैकी. इकडे तिकडे गाड्या बघून घ्यायच्या नाही आहे, मस्त गेअर मारून द्यायचा. आवाज आहे का मंडळी NSचा? हो आवाज, साऊंड. नाइस यार, एक नंबर. जबरदस्त. काय झालं यार, इथे अजून काही ना काही होतच राहतं का. JCB का थांबलेला आहे इथे रस्त्यावर, काय झालं असेल. जाऊ द्या, आपण आपापल्या कामाला पुढे निघू. काही नाही झालेलं आहे. हो चला बरं आहे. सर्व्हिस सेंटर जवळ आहे शहाद्याच्या थोडं बाहेर आहे, पण लवकर सर्व्हिस होऊन जाईल. तर आणि यांच्याकडे पार्ट्स पण अवेलेबल राहत नाही यार. आता थर्ड सर्व्हिसिंग झाली ना, थर्ड सर्व्हिसिंग तर आपल्याला फ्रीज राहील. मग जी 4थी सर्व्हिसिंग येईल तिला पण आम्ही किती खतरनाक टाकतो हिला. म्हणजे ऑइल
आणि ऑइल तर आपण मूट ऑइलचं टाकू, जे आपण 390ला टाकायचो ना ते टाकू, आणि जरा काही वेगवेगळे पॉवर वाढवण्यासाठी जे करता येईल आपल्याला ते करू आपण. काय साला हा डिस्प्ले बी दाखवा लागेल यांना, काय प्रॉब्लेम येतो काय माहिती साला. एखाद वेळेस आहे ना दिसायला नाही लागत हे. मंडळी शोरूमला भेटू आपण. ओके, आला आपलं शोरूम, बजाज शोरूम नाही बजाज शोरूम आलेलं आहे यार. मिरर्स वगैरे लावून घ्यावं लागतील आपल्याला. पंछी बनू उडती फिरू मस्त गगन में. नाही इकडं जायचं आहे आपल्याला, इकडे तर वरती ना, इकडनंच जाऊ. डायरेक्ट वरती लावून देऊ गाडी. हा कोणत्या गाड्या आलेल्या आहे. चलो चलो. काय साऊंड आहे यार, एक नंबर, डेंजर. चला तर मंडळी आलो शोरूमला. राजू भाऊ त्यांना भेटून घेऊ. गौतम भाऊ सर्व्हिसिंगला. योगेश सरांना पण भेटून घेऊ. योगेश सर काय नाही, बस सर्व्हिसिंगला तुमच्याकडे. कुठे झाली का? नेक्स्ट टाइम पाहिलाय ना मी, चालवली तिला. हां तितका पण खास नाही आवडला मला. जितकं बघत होतो ना मी त्याच्या लॉन्च व्हायच्या अगोदर की तशील तर पण दुसरंच. हो हा ना, आरेस मस्त वाटते. लावला ना, करून घेतो. काय नाही. योगेश सर म्हणे NS 400 आली होती म्हणे. तर चला आता काय प्रोसेसिंगला लावू आपण, मग आपण पुढे सरकू. हां सर्व्हिसिंग, सेकंड सर्व्हिसिंग, दुसरी सर्व्हिसिंग. हां नाही करून घ्यायची आपल्याला, करून घ्यायची. कमी तरी पण करून घ्यायची लवकर. मला 3 सर्व्हिसिंग कंप्लीट करायचे आहे ना मंडळी, म्हणजे जरा बाहेरचं काहीतरी करता येईल आपल्याला. बरोबर. चला तर थोडंसं कायचे डॉक्युमेंटेशन वगैरे काय राहतं ते करून घेऊ. म्हणजे काय तर राहत नाही, पण काय सांगता काय नाही बघू. बरं लागली सर्व्हिसिंगला मंडळी आपली गाडी NS 200. आता बघू, यांना बोललो आहे जरा मागच्या वेळेस बरोबर झालेली नाही सर्व्हिसिंग, यावेळेस नीट करा. जुनं सामान, जे जुनं सामान असेल ना दादा काढून ठेवायचं. हां मागच्या वेळेस बी ह्याच ट्रेला लागली होती आपली गाडी. पहिले स्टार्टिंग ऑइलच चेंज होतं वाटतं ना, अंडरबेली काढावं लागेल. मागे पण तुम्हीच केली होती ना सर्व्हिसिंग. कूलंट वगैरे पण चेक करून घ्यायचं. हां
ऑइल कसं निघतं काय निघतं आता. काय तेवढं खराब नाही, चांगलंच आहे ना ऑइल. 2200 झाली ना, 1500वर केलं होतं आपण सर्व्हिसिंग. नाही 1000ला केली होती. चांगलं आहे. ऑइल निघाला आता, याच्यानंतर बघू काय काय होतं. मंडळी आता ऑइल आपली चेन सेटिंग लूज झालेली आहे. हे मस्त दिलं यार यांनी, याच्यावर लगेच समजतं आपल्याला की हां एकदम भारी सगळं समजतं याच्यावर सेटिंग वगैरे. एकदम परफेक्ट झालं काम, एवढंच करायचं राहिलं. हे ऑइल फिल्टर आहे ना. हां ओके, ऑइल फिल्टर बी नवीन टाकून घेऊ आपण. म्हणजे बघायचं का काय. मंडळी किती ml आहे, 1200 ml आहे ना. MS 200 ऑइल आणि हे ऑइल फिल्टर. ऑइल फिल्टर ऑइल आता मंडळी आपलं ऑइल टाकलं जात आहे. ते NS 400ला हेच लागतं कॉईल का दुसरं आहे तिला? दुसरं प्रत्येक गाडीला दुसरं असं आहे ना, नंबर असतात ते. टेस्टिंगला जाते आता गाडी. ऑइल वगैरे चेंज झालं सगळं. चला मंडळी आता खाली जाऊ आपण वॉशिंग सेंटर. आता गाडी आपली वॉशिंग सेंटरला जाईल. लागते शहादा बजाज शोरूम, बघून घ्या. बघितलेलं ते म्हणा, आपली फर्स्ट सर्व्हिसिंगला आलो होतो ना आपण तेव्हा. आणि इथे गाडी उतरली होती आपली. आता डायरेक्ट इथे थांबू, तोपर्यंत गाडी बघू कुठे घेऊन जातो, कुठे नाही, वरती घेऊन जातो का खाली घेऊन जातो. कोणत्या साईडला गेला असेल तर भाऊ, इकडे गेला असेल का इकडे गेला असेल तर द्या. चला वाट बघू आपण गाडीची. चला सर्व्हिस सेंटर मध्ये आता गाडी धुवायला घेऊन गेलाय भाऊ. पायी जावं लागतंय यार, काय करू, गाडी असंदी. तर मंडळी बसलो इथे, आता गाडी लावली समोरती तिकडे दिसली. तर मंडळी चालू झाली आपली वॉशिंग करताय काकांचे. यार यांचं वय बघून आहे ना, यांना काम करू असं सांगू नाही वाटत की गाडी धुवायची असेल तसं, पण काय करता आता ज्याची त्याची परिस्थितीनुसार. दाखवा काका, मी पुसून घेतो ते.
तुम्ही ते नाही द्या दोन घ्या तुम्ही. तर मंडळी आपली गाडी लागली आहे. आता काय ते बिलिंग वगैरे काय काय ते करून घेऊ आपण. किती झाली अमाऊंट काय झाली. फक्त त्यांनी काय चेंज केलेले आहे ऑइल फिल्टर आणि ऑइल चेंज केलंय फक्त बस. दुसरं काही चेंज नाही केलेले आहे. आणि काय नट्स बोल्ट वगैरे काही ढिले असतील त्यांना फिट केलेले आहे. चला आता वरती जाऊ किती काय झालेलं आहे काय नाही वगैरे ते पे वगैरे करू आणि मग निघू आपण आपल्या कामाला. आणि हां आज आपल्या यूट्यूब चॅनलचं जे नाव आहे ते रेडियम वाल्याकडे जाऊन टाकू आपण मस्तपैकी. आधी 390ला टाकलं होतं तसं यूट्यूबचं टाकू इंस्टाचं टाकू बस. जाऊ मग घरी मग आपला ब्लॉग संपवू आपण. व्हिडिओ कसा वाटला काय वाटला ते पण नक्कीच सांगा हां. आणि लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब नक्की करा. चला बिलिंग वगैरे करून चला. तर मंडळी झालं आपलं ते जॉब कार्ड वगैरे काही OTP नाही आला आहे मला. OTP जर आला असता तर मग ते जॉब कार्ड भेटलं असतं. तर आपलं बिल झालेलं आहे फक्त 720 रुपये ऑइलचे आणि ऑइल फिल्टर बस तेवढंच आहे दुसरं काही नाही. आणि चेन सेट वगैरे केली. अरे तो स्प्रे राहून गेला यार. स्प्रे घेऊन जाऊ आपण. स्प्रे मारायला चांगला स्प्रे राहतो यांच्याकडे. 1 मिनटं. हे मंडळी ते आपलं चेन ल्यूबचं भारी राहतं. हे छोटंसं आहे पण एकदम भारी. चेनचा बिलकुल पण आवाज येत नाही. बघून घ्या. अरे बापरे. आता चेनला मारून घेऊ आपण. कसं आहे मस्त जरा चांगलं वाटतं. गाडी चालवी मस्त चालते. आधी मोटर चालू करू. झाली. मेन स्टँडला लावावं लागेल. लिफ्टचं इथे ठेवून देऊ. मेन स्टँडला लावू. लागली मेन स्टँडला. आता चालू केली. आता फर्स्ट गिअर टाकून देऊ. स्टँड ना यार. चला आता ल्यूब मारून घेऊ मस्तपैकी एकदम बढ़िया. इसको खोलते हैं. इसको ऐसे निकालेंगे. याला आहे ना आता ह्या होलमध्ये टाकू आपण. गेला आता. ओ बापरे. ओके झालं मस्तपैकी ल्यूब होऊन गेली. सर्व्हिसिंग केल्यावर आणि गाडी धुतल्यावर चालवायची जी मजा राहते ना ती वेगळीच राहते जरा. एकदम बेस्ट चालते मस्तपैकी. आता आपण जाऊ रेडियमवाल्याकडे. एकदम भारी. नो टेन्शन मस्त चालते. हो मस्त आहे. बाजारातनं टाकली मंडळी. गर्दी किती आहे यार बाजारामध्ये. भयंकर गर्दी आहे डायरेक्ट. कॉलेजवाल्यांची बाजारवाल्यांची आणि अजून नवरात्र चालू आहे ना त्याची वेगळीच गर्दी आहे. चालू आहे मंडळी चालू आहे. वा सावली पण आहे मस्त. काम फक्त नवेच बाहेर यायला पाहिजे. झालं मंडळी. आता फक्त लावायचं बाकी आपल्या. खाली लावतोय. खाली जे हे राहतं ना आपलं चेन सेटच्या जागेवर दाखवतो तुम्हाला. हे आहे ते इन्स्टाचं लावू आपण. इंस्टावाला. आणि इकडच्या साईडला यूट्यूबचं लावू. हे इथे खाली इथे यूट्यूबचं लावू.
इकडे पण लावून घेऊ छोटं छोटं, खाली जर एखाद्याला नाही दिसलं तरी तिथं दिसेल तर दिसेल. झालं मंडळी, एकदम बढिया. इकडे लावून घेतलंय इन्स्टाचं आहे, तिकडे यूट्यूबचं आहे आणि खाली हे आपलं यूट्यूब आणि इकडे इन्स्टाचं लावलेलं आहे. तर चला आता निघू आपण घरी. चला झालं आपलं सगळं काम, आता डायरेक्ट घरी आणि भेटू आता आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर मंडळी कसा होता व्हिडिओ आणि सर्व्हिसिंग कशी होते. गाडीची सर्व्हिसिंग होती ती आपली नव्हती, पण मस्त झाली सर्व्हिसिंग आणि मस्त चालते आता गाडी. आता नो टेन्शन. आता 3000वरच करू आपण, 2000 तर झालेले आहे. आता 3000वर तिसरी सर्व्हिसिंग करून घेऊ. मग कसं इंजिन जरा लॉंग टाईम चालतं आपलं मस्तपैकी. तर काय नाही, फक्त ते 700 रुपये, 720 ते आणि 199 रुपयाचं म्हणजे 200 रुपये ते 7, 8, 9, 900मध्ये आपलं फुल काम होऊन गेलं एकदम भारी. तर मस्त झालं आणि व्हिडिओ पण मस्त बनला आपला. तर अजून एकदा सांगतो मंडळी, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब तर नक्की करा. आणि विचार करतो आहे मी आता नेक्स्ट व्लॉग मी हिंदीमध्ये बनवू. खूप मित्रमंडळी सांगते माझी हिंदीमध्ये बनवायचं. तर नेक्स्ट व्लॉग जो राहील आपला तो आपण हिंदीमध्ये ट्राय करून बघू. आणि एक खरं गोष्ट सांगतो तुम्हाला मी, मला तितकी हिंदी परफेक्ट जमत नाही, पण तरी तुमच्यासाठी ट्राय करेल मी. एक व्हिडिओ तरी हिंदीमध्ये बनवून बघेल. तर त्याच हिंदीच्या व्हिडिओमध्ये आपण भेटू मंडळी आता. तर चला भेटू आपण हिंदी वाले व्लॉग में, फिर मिलेंगे. जय श्री राम, जय बजरंग बली, जय श्री राम.